हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी ही सूरत न्यारी, घरी दारी रण शेजारी, नटखट ही चटपट ही स्मार्ट ही बहुगुणी आवडी सर्वांना. ही आमची अनन्या, अनन्या ही आमची अनन्या, अनन्या ही आमची अनन्या, अनन्या ही आमची अनन्या, अनन्या. हा? प्यारी मावशी, प्यारी मावशी. बोलते मुंह, प्यारी मावशी. बोलते मुंह. ए, मावशी बस ना, बस 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 मावशी. मावशी, माय मरो आणि मावशी जगो ही म्हण तू ऐकली असशीलच ना? ऐकली ऐकली. हा, वा, ग्रेट आहेस. पॅरिसला राहून सुद्धा तुला ही म्हण ठाऊक आहे. मावशी, तू कमाल आहेस. नो नो, हा? मी आत्ता ऐकली ना. हा. मी पॅरिसला राहून नाही ऐकली, मी मग? तुझ्याकडून ऐकली ना आत्ता. कपाळ. बरं मावशी, तुला हे माहिती आहे का? काय? मांजरीला मनी मावशी म्हणतात. हा, हे मी ऐकलंय. हा हा, आत्ता ना माझ्याकडून. नो नो, हा? हे मी आधीच ऐकलंय. मावशी, तुला मनी मावशी म्हटलं तर चालेल? यू मीन कॅट? होय, कॅट. कारण तू कॅटवॉक करतेस ना. हे, हा. पण तू एवढा मस्का पॉलिश करतोय, दॅट मीन्स यू वॉन्ट समथिंग फ्रॉम मी, राईट? हो. आता मी तुला सांगूनच टाकतो ना. हा, सांगून असता. मावशी, मला जरा पैशाची मदत करशील? दॅट मीन्स मनी. होय. म्हणून मी मनी मावशी, मनी मावशी. तर तू मला किती रुपये देऊ शकतेस? बॅड लॉक. माझ्याकडे नो मनी. माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नाही. काय सांगतेस? तुझ्याकडे 1ही रुपया नाही? म्हणजे तू भिकारी आहेस? ए, चुप. मीन्स माझ्याकडे युरो आहे, युरो. अँड युरो पॅरिसला वापरतात ना. अरे मरो तुझा युरो. या हिरोला युरोचा काय उपयोग आहे? आता हा हिरो कोण? तुझ्याकडे युरो नाही, झिरो आहे, झिरो. ए, थांब. ए मावशी, ए मावशी. काय अन्वी, अभ्यास चाललाय? हो. हा. आता तू डॉक्टर होणार आणि मी एका डॉक्टरचा मामा हा. आहे की नाही? म्हणजे मला किती मोठी गर्वाची गोष्ट असणार आहे ती, आहे की नाही? हो. अन्वी, मी काय म्हणतो, म्हणजे तशी तुझ्याकडनं फार अपेक्षा नाहीये मला. असं काय करतो मामा? मी नक्कीच डॉक्टर होणार आहे आणि मी तुमच्या कोणाच्याच अपेक्षा भंग करणार नाहीये. अगं तसं नाहीये ग बाई. मग कसं आहे? म्हणजे कसं आहे, तू काय आता कमवत नाहीयेस, बरोबर? शिकतेस तू आता. हो. तर मी तुझ्याकडे कसे पैसे मागणार ना? असं काही नाहीये मामा. आत्ताही माझ्याकडे थोडेफार पैसे आहेत. बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्हा विद्यार्थ्यांना घरातून पॉकेट मनी मिळतो,
शिवाय घरामध्ये येणारे नातेवाईक तुम्हाला खाऊला पैसे देतात हो. आणि मग ते तुम्ही पैसे साठवता, आहे की नाही? पुढे बोल ना. हा, तर हा. असे साठवलेले पैसे तुम्ही जपून ठेवता, हा. आहे की नाही? हो. हा. पण मामा, हा. हे सगळं तू का विचारतोयस? मला कळतंय गान्वी, भाचीकडनं असं पैसे मागणं बरोबर नाही, पण तरीही असा विचार का करतोयस मामा? हा? असं काही नसतं. हा? तुला माझ्याकडून किती पैशांची अपेक्षा आहे? काय सांगतेस? म्हणजे बोल ना. नाही म्हणजे मला तशी खूप गरज आहे. हा. पण तुझ्याकडनं काय अपेक्षा करणार ना? तू 1-2 हजार दिलेस तरी चालतील. 1-2 हजारांनी काय होतं मामा? हा? 1-2 हजारांनी काय होतं का आजकाल? नाही. मग तू त्यापेक्षा जास्त देऊ शकतेस? हो. अरे तुला पण परवडलं पाहिजे ना ते. हो हो हो, परवडलं पाहिजे, बरोबर. हा. पण ते परवडण्याचा काय संबंध? तू काय करतो मामा? हा. हे बघ, नातं एका ठिकाणी, हा. मी आपला व्यवहार एका ठिकाणी. व्यवहार? हो. हा. हे बघ मामा, हा. खरं तर मी तुला जास्त पैसे दिले पाहिजे, हा. पण मी तुला प्रॉमिस करणार आणि ते हा. पूर्ण नाही करणार, तर ते बरं नाही वाटत ना. हा. आणि वाढती महागाई बघता हं. मी खरं तर तुला एक 10-15 हजार तर देऊ शकते. 10-15 हजार? वा 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 वा, चालेल चालेल चालेल. दे 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 दे. आत्ता? हा. आत्ता कुठून आणू मी पैसे? हा? अरे मामा, आधी तू पैसे देणार हा? आणि मग मी तुला पैसे देणार. अरे बाबा, तू काय बोलतेस? मी तुला आधी पैसे देणार, मग तू मला पैसे देणार? मला काही कळत नाहीये बाबा. ठीक आहे, बघ माझा तू प्लॅन ऐक. हा बघ. हा प्लॅन. हा. हा. म्हणजे नियोजन ते काटेकोरपणे पाळायला पाहिजे आपल्याला. हा. हा. हा? हा. अरे बोल ना. तर मामा, हा. हे बघ, मी जेव्हा डॉक्टर होईन हा. आणि मग माझं क्लिनिक असेल, हा. त्या क्लिनिक मध्ये मी तुला कंपाऊंडर म्हणून नोकरी देईन. कंपाऊंडर? अरे मामा, हा. हे बघ ना कसं असतं, जर डॉक्टरनी पेशंट कडून डिरेक्ट पैसे घेतले हा. तर बरं दिसत नाही. नाही 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 नाही, बरोबर आहे, बरोबर. मग तू तिथे कंपाऊंडर असशील, तू औषध गोळ्या देताना पैसे घ्यायचे हा, पैसे घेणार मी. हा, हा. आणि मग ते पैसे मला द्यायचे. नाही, द्यायचे पैसे तुला? हा. आणि मग महिन्याच्या शेवटी मी तुला एक पगार देणार. गप्पा आलीये मामा. मोठी डॉक्टर. चल. चल. मामा, मामा. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात राहू दे, सर्वांचं भलं कर, रक्षण कर, कल्याण कर आणि तुझे गोड नाम सदैव सुखामुखात राहू दे. हे ईश्वरा सर्वांचं रक्षण कर. अरे वा, हे मॅ अगदी देवासारखा बसलास की. काय आई, मी आणि देवासारखा? अहो, तो कुठे आणि मी कुठे? आपण आपली साधी माणसं. त्याच्या नखाची तरी सर येणार आहे का आपल्याला? आणि तुला तर अजिबात येणार नाही. तू त्याच्या पायाजवळ बसलास ना तरी सुद्धा येणार नाही. आई, देवासमोर तरी असं नका ना बोलू. अरे हो, सॉरी. हा. तुझे कसले गुण, तुझे सगळे दुर्गुण. आई, अरे असं काय करतो हेमा, मस्करी केली रे. कसं आहे ना हेमा, तू सुधारलास ना तर तुझ्यासारखा चांगला माणूस मिळणार नाही. सुधारेन सुधारेन. असा जर रोज बसलास ना देवासमोर तर खूप फरक पडेल. पडेल पडेल. अहो, इथलं वातावरणच किती सुरेख आहे. हा.
हा देवारा आणि ही मोठी घंटा, हे सुरेख सुरेख मूर्त्या अगदी देवळात आल्यासारखं वाटतं. पण एका गोष्टीची कमी आहे. कुठली रे? देवळात असते तशी दानपेटी, म्हणजे दक्षिणा टाकण्यासाठी जी पेटी असते ती नाहीये. पण घरातल्या देवारात कशाला हवी ती दानपेटी? का? काय हरकत आहे? घरातल्या सदस्यांनी येता जाता त्या दानपेटीमध्ये पैसे दान केले असते. घरातल्याच एखाद्या सदस्याला अडचणीच्या वेळी ते पैसे उपयोगी पडले असते. कल्पना चांगली आहे. पण आता उशीर झालाय. का रे उशीर झालाय? म्हणजे पूर्वीपासून जर ती पेटी इथे असती तर एव्हाना भरली असती, आणि आज एखादी व्यक्ती जर संकटात असती तर तिला ते पैसे उपयोगी नसते का पडले? बरोबर आहे तुझं म्हणणं. पण मला एक सांग हेमा, घरातली एखादी व्यक्ती म्हणजे कोण रे? म्हणजे कोणी असू शकतं. त्या पेटीतले पैसे सार्थकी लागावे म्हणून मी सुद्धा असू शकतो की. चल निघ. अहो आई, असं काय? अशाने तू मागे राहशील, पुढे जाणार नाही. उठ, निघ. जा तिकडे. चल. अनन्या हिया मुझी अनन्या. हेमा ना सगळ्याची वाट लावणार आहे. काय काय? मला का बोलवलंयस? अरे सदा, त्या हेमाचं काय चाललंय रे? हा, घरातल्या सगळ्या सदस्यांकडे पैसे मागत फिरतोय तो. हो, नंदिनी सांगत होती तिच्याकडून पण मागितलेत पैसे. घरच्यांचं नाव खराब करीलच, परत तुझं आणि नंदिनीचं पण नाव खराब होईल ना. लक्ष दे जरा त्याच्याकडे. मी त्याच्यावर कुठे लक्ष ठेवू? तेवढा वेळ आहे माझ्याकडे. तू नको जाऊस, पण आपल्या गजोदरला पाठव ना त्याच्या भागावरती. अगं, त्याच्या मागावर पाठवायला हा हेमा घरातून निघायला तर पाहिजे. म्हणजे अगं, नंदिनी सांगत होती तो हल्ली घरातून बाहेरच पडत नाही. अच्छा, म्हणजे ह्यांनी नक्की काहीतरी भानगड करून ठेवली असणार. नाहीतर काय. आजी, मी माहिती काढलीये. काय? काय? हो बाबा, मामाने सुखऱ्या शेठ कडून 25,000 रुपये घेतलेत. काय? अगं, पण कोण आहे हा सुखऱ्या शेठ? अगं, सुखऱ्या शेठचे छोटे मोठे व्यवसाय आहेत बरेच. आपल्या करमरकर रोडवर त्याचं रेती विटांचं दुकान सुद्धा आहे मोठं. मामा रोज त्याच्या दुकानासमोर गप्पा मारत उभा असायचा. एकदा तो त्या सुखऱ्या शेठनं म्हणाला की माझी पैशांची खूप अडचण आहे, मला 25,000 उसने द्या, मी पुढच्या महिन्यात परत करतो. अहो बाबा, या गोष्टीला आता 7-8 महिने उलटून गेलेत. काय? 7-8 महिने? हो ना. ते सुखऱ्या शेठ मामाला फोन करतायत आणि मामा फोनच उचलत नाहीये. म्हणून सुखऱ्या शेठ एवढे चिडलेत ते त्यांच्या माणसांना काय म्हणालेत माहितीये? काय? हा, काय? आता तर मी त्या हेमाला काही सोडत नाही, त्याला बरोबर पोहोचवतो. आता काय करायचं रे सदा? तेच कळत नाहीये ना, काय करावं. ए ओमी, ए इकडे इकडे इकडे. कुठे चाललेस तू? का? तुला यायचंय? चल तुला सोडतो सुक्राच्या दुकानाजवळ. नको बाबा, सुखऱ्या सेट नको. का? तर तिथेच उभा असतोस ना दिवसभर. तिथे मित्र पण तुला तिथेच भेटायला येतात. हो, मी हे बघ, अरे बाबा, मी कुठे जाणार नाहीये आणि मी कुठून येणार पण नाहीये. मी घरीच आहे. फक्त तुला कोणी भेटलं आणि मला विचारलं ना तर सांग मी घरी नाहीये. एवढंच सांग. तू तर घरीच आहेस ना. अरे बाबा, मी घरीच आहे, पण तू तसं सांग की मी नाहीये घरी म्हणून. म्हणजे तू मला खोटं बोलायला सांगतोयस? हो. अरे म्हणजे कोणी जर तुला विचारलं ना तर सांग मामा पुण्याला गेलाय. हा,
ओके. मग, काय सांगशील? कोणी विचारलं तर सांगेल मामा पेनला गेलाय. अरे अरे पेन नाही, तू ते कानातलं काढ बघू. अरे बाबा, तू जर पेन सांगितलंस ना तर त्या सुप्रिया सेठचे पेनला नातेवाईक आहेत, ते मला शोधतील, त्यांना मी तिथे सापडणार नाही. मग तो ओळखेल की मी घरातच लपून बसलोय, तो घरी येईल रे. ओके ओके. मी जाऊ. जा. पण काय सांगशील सांग ना. मामा कोणी विचारलं तर मी सांगेल की मामा पनवेलला गेला. हा. अरे पनवेल कुठून आणलंस बाळा? मी पुन्हा पुन्हा सांगतोय, पुन्हा पुन्हा पुन्हा. हो मामा, डोंट वरी. पहिल्यांदा बोलला होतास पुन्हा तेव्हाच ऐकलं होतं मी. हा. टेन्शन मध्ये होतास म्हणून तुझी गंमत केली. हे बरं आहे, कोणी टेन्शन मध्ये असेल तर अशी गंमत करतात होय. एवढ्या टेन्शन मध्ये काय आहेस? ते तुला नाही कळायचं. तू फक्त मी सांगतोय ना तसंच कर प्लीज. ओके मामा, मी जाऊ. जा. पण सांगशील ना मी सांगितलं तसं. मामा. काय करू काय करू, घरातल्या एकूण एक सदस्यांना कळलं पाहिजे. आणि गजोधर. अनन्या हिया मुझी अनन्या. गजोधरा, ए गजोधरा. काय झाला आहे? केबड्याने ओरडतो आहे तू मामा. तू काय असं घसामध्ये असा पिकर लावून घेतला आहे? अरे नाही रे बाबा, हं? तुला एक काम करायचंय. अरे मामा, मला एक नाही अनेक कामं करायच्या आहे. अरे बाबा, मी काय म्हणतो ते ऐक ना. हे बघ. मी काय म्हणतो, हा. इथे काहीतरी इथे पण दुखतो आहे. हा, इथे अरे चांगला चालेल. वाटतो आहे. हा. मामा आता इथे मागे जरा कर. हा. हा कर कर. ए, ई. मामा, अरे मामा, अरे काय काय झाला काय आहे? हे बघ, तुला आहे ना घरातल्या एकूण एक सदस्यांना सांगायचंय की मी घरात नाहीये. हं? मी पुण्याला गेलो. अरे मग तूच सांग ना आणि जा पुण्याला. आणि तुला पुण्याला जायचा एवढा घाई लागला आहे की घरातल्या लोकांना तुला सांगायला पण बेल नाही आहे. अरे बाबा, मी मरायला कुठे जात नाहीये. हं? मी घरातच आहे. पण तुला कोणी विचारलं तर तू सांग मी घरात नाहीये म्हणून. मी मरायला कुठे जात नाहीये, हा, पण घरातच आहे. हा. हा? ए मामा, म्हणजे मला खोटा बोलायला सांगतो आहे? तुला खोटं बोलायचंय. हे पण मामा, हा. मी खोटा कसा काय बोलणार? अरे बाबा, अरे गजोधरा, हं, इकडे. काय? एखादी गोष्ट जर खोटी करायची असेल ना हं. तर त्याला आहे ना शिस्त लागते, शिस्त. हं? हा, मग ते खोटं पचवण्यासाठी त्याच्यावर नियोजन करावं लागतं. त्या नियोजनावर काटेकोर अंमलबजावणी करावी लागते. तेव्हा कुठे ते खोटं पचतं. हे मामा, हा. ए मामा, अरे काय तुझा डोका आहे? अरे काय डोका आहे? फक्त केस गेला आहे. पण मामा, हा. अरे हा तुझा डोका चांगल्या कामात घातला असता ना, तास तू कुठल्या कुठे गेला असता. अरे बाबा, मी चांगल्याच कामात घातलंय. हा? तू फक्त मी सांगतो ते कर. तुला जर कोणी विचारलं हा. तर सांग मामा गेलाय पुण्याला. ओके, हा. सांगतो आहे. हा. हा. ए पण मामा, हे तू पुण्याला कुठे गेला आहे? म्हणजे शनिवार वाड्यात गेला आहे, सारस बागेत गेला आहे, पिंपरी चिंचवडला गेला आहे, की कात्रजच्या प्राणी संग्रहालयात गेला आहे? ए, मी जेवढं बोललोय ना तेवढंच कर. नाही, अरे मी पुण्याला गेलो आहे. एकदा नाही, दोनदा नाही, मी पुन्हा पुन्हा गेलो आहे. सगळा पुन्हा मला माहित आहे. हा. अरे बाबा, तू माझं टेन्शन का वाढवतोयस? तुला फक्त विचारलं तर एवढंच सांग, पुण्याला गेलोय. कुठे गेलोय ते तुला माहित नाही, इतकंच सांग. हा, चालेल, ठीक आहे. हा. हा. ए हा. मामा, हा. तुला एक विचारू? हा, विचार विचार. तू ते दिवशी माझ्याकडे जो पैसा मागत होता तेच हे लपड आहे का? हा? अ, तुला रे काय करायचंय? हा? हा? नसत्या चौकशा करत बसतो. सांगतो तेवढं कर, कळलं? नाही, हा? नाही बोलणार, मी नाही बोलणार. इकडे ये तू. मी तुझा काम करतो आहे आणि तू माझ्या बरोबर रडतो आहे. मी नाही सांगणार. सॉरी सॉरी. सॉरी बिरी काही नाही. तू एक काम कर, तू पुण्याला जा नाही तर खड्ड्यात जा. हा? माझा मतबल आहे
खेडला जा, ते पण पुण्यामध्येच आहे. खेड पुण्यात आहे? हा. आईच्या गावात. पुण्याला जर तो शोधत बसला आणि त्याचं तिथे कोणी ओळखीचं निघालं तर आली का पंचायत? नको नको. गजोधरा केला. बापरे, काय करू? मला लपायला घरातच सुरक्षित जागा बघायला पाहिजे. काय करू? आत्तू, कॉफी. थँक्यू. अनन्या, तुझा तो हेमा मामा आहे ना, एक नंबरचा बदमाश माणूस आहे. तुझ्यासोबत काय बदमाशी केली त्याने? बदमाशी असं नाही, पण चॅरिटी शोच्या नावाखाली मला गुंडाळायला बघत होता तुझा तो हेमा मामा. अगं त्याने फक्त तुलाच गुंडाळायचा प्रयत्न नाही केला. त्याला पैसे हवेत म्हणून घरात जवळ तो सगळ्यांशीच बोललाय. इव्हन माझ्याकडे सुद्धा पैसे मागितले त्याने. अच्छा, आणि मग तू दिलेस त्याला पैसे? नाही ग, पण मी विचार केला की त्याला एवढे पैसे कशासाठी हवे असतील, म्हणून म्हणलं आपण जरा शोध घ्यावा. मग लागला का शोध? अगं माझा संशय होता की हे प्रकरण ते आपल्या करमरकर रोडवरच्या रेती सिमेंटचं दुकान आहे ना, त्या संबंधित असावं. कारण मामा मला त्या दुकानाजवळ रोज दिसायचा, पण हल्ली तो तिथे फिरकतच नव्हता. मग मी त्या दुकानातल्या माणसांशी चौकशी केली, त्यांच्याकडून माहिती काढली. तेव्हा मला असं कळालं की त्या दुकानाचे जे मालक आहेत ना, सुकऱ्या शेठ, त्यांच्याकडून मामाने 7-8 महिन्यांपूर्वी 25,000 रुपये उसने घेतले आणि ते अजून परत केले नाहीयेत. बाप रे, 25,000? पण एवढ्या 25,000चा तो हेमा करणार काय? कोण जाणे. पण यापूर्वी त्यांनी अशी प्रकरणं केली आहेत ग, आणि जवळजवळ प्रत्येक प्रकरणातून मी त्याला सोडवलं. पण तू यावेळी मी ठरवलंय, मी नाही मध्ये पडणार. मामाला त्याच्या कृत्यांची शिक्षा मिळायलाच हवी. पण असं करून नाही सुधारणार तू. शी, सगळं विचित्रच आहे ग. अगं पण आता पुढे काय करायचं ठरवलंय त्या हेमाने? काय करणार? घरात लपून बसणार, दुसरं काय? अगं पण असे किती दिवस तो घरात लपून बसणार आहे? कधी ना कधी ते कोणते सुकऱ्या शेठ त्याला चिडून घरात शोधायला येणारच ना. अगं तेच होणार आहे. ते मामावर एवढे चिडलेत ना की ते सुकऱ्या शेठ आपल्या घरी नक्कीच येणार. हुशार, चपळ,